11. थोडी रात्र झाली आणि राजे राजगडावर पोहोचले. मेणे पुढे पोहोचले होते. राजे राजवाड्यातल्या दाराशी पायउतार झाले. पायांवर पाणी घेऊन राजे आत गेले. आतल्या चौकातल्या दरवाजापाशी राजांचे पाय थबकले. दाराशी पुतळाबाई ओवाळण्याचे साहित्य घेऊन उभ्या होत्या. पुतळाबाईंच्या हातातल्या तबकाकडे पाहून राजांनी विचारले, मासाहेब भेटल्या नाहीत? नाही. पुतळाबाई चकित होऊन म्हणाल्या, तुमच्या पुढंच त्या आल्या. तब्येत बरी नाही म्हणून महाली गेल्या. पुतळाबाई तबक घेऊन पाऊलभर पुढे सरकल्या. ते पाहताच राजे म्हणाले, थांबावं राणीसाहेब. पुतळाबाईंची नजर वर गेली. राजांची अशी नजर त्यांनी कधी पाहिली नव्हती. पुतळाबाईंच्या हातीचे तबक कापू लागले. राजे एकदम बोलून गेले, राणीसाहेब, पराजित पतीला ओवाळण्या इतकं त्याला अपमानाचं दुसरं काही नसतं. ते धाडस करू नका. काय होते हे कळायच्या आत राजांनी हातांनी तबक सरकवले आणि पुतळाबाईंना बगल देऊन ते आपल्या महाली गेले. महालाचे दरवाजे बंद झाल्याचा आवाज घुमला. पाठोपाठ अडणा सरकावल्याचा आवाज आला आणि साऱ्या वाड्यात शांतता पसरली. पुढच्या सदरेत बिचारे मोरोपंत, आलेला उग्रसेन, कछवाह आणि त्याच्या बरोबरीची माणसं उडबस पाहत होती. तेवढी जागा सोडली तर सारा महाल शांत होता. सकाळ झाली. जिजाबाईंना केव्हाच जाग आली होती, पण अंथरुणावरून उठावेसे वाटत नव्हते. मस्तक ठणकत होते. त्या तशाच पडून होत्या. वाड्यातले सर्व व्यवहार तसेच चालू होते. कपाळावर पडलेल्या हातांनी त्यांनी डोळे उघडले. संभाजी शेजारी उभे होते. जिजाबाईंनी डोळे उघडताच त्यांनी विचारले, मासाहेब तुम्हाला बरं नाही? शंभूबाळांना पाहताच जिजाबाई गहिवरल्या. त्यांनी शंभूबाळांना मिठीत घेतले. त्या परत रडू लागल्या. 8-9 वर्षांचे संभाजी राजे घाबरले. त्यांनी विचारले, मासाहेब काय झालं? का रडता? जिजाबाईंनी डोळे टिपले. त्या म्हणाल्या, काही नाही बाळराजे. 4 दिवस भेटला नव्हता ना? जा खेळा जा, मी उठते. जिजाबाई तोंड धुवून महालात आल्या आणि मोरोपंत पिंगळे आत आले. काय आहे पंत? महाराजांच्या बरोबर उग्रसेन, कछवाह आणि इतर मंडळी आली आहेत. राजांचं दर्शन नाही. समजलं मोरोपंत, त्यांना काही उणं भासू देऊ नका. तुमचं पुढं होऊन सर्व करून घ्या. जी. दिवस वाढत होता. मध्यान्नीचा समय टळला. पुतळाबाईंच्या पाठोपाठ मनोहारी जिजाबाईंचे ताट घेऊन महालात आली. पाहताच जिजाबाई म्हणाल्या, मुली मला भूक नाही, तब्येतही बरी नाही. पुतळाबाईंनी एकदम डोळ्यांना पदर लावला. जिजाबाई एकदम घाबरून म्हणाल्या, काय झालं पुतळा? खरंच मासाहेब आम्ही काय करावं? पुतळाबाई म्हणाल्या, अद्याप महालाचे दरवाजे उघडले नाहीत. कुणाच्या खिशात खास उतरत नाही, कुणाच्या घशात घास उतरत नाही, कुणी काही बोलत नाही, सांगत नाही. कालपासून अद्याप महालाचे दरवाजे उघडले नाहीत. न कळत दोघींनी नकारार्थी मान हलविली. त्याच वेळी महालात सोयराबाई आल्या. जिजाबाईंनी विचारले, सोयरा, महालाचे दरवाजे उघडले नाहीत हे खरं? हो. मग स्वस्थ कशा बसलात? सोयराबाई एकदम बोलून गेल्या, आम्ही काय करणार? हाका मारल्या पण ओ सुद्धा कुणी देत नाही. त्यात संतापात सोयराबाई निघून गेल्या. जिजाबाई कष्टाने उठल्या. त्या म्हणाल्या, काय करावं तुम्हा पोरींना? निदान मला तरी सांगायचं. जिजाबाई राजांच्या महालासमोर येऊन उभ्या राहिल्या, पण एक हाक मारायला शब्द उमटत नव्हता. सारी ताकद एकवटून त्यांनी हाक मारली, शिवबा दार उघड. शिवबा मी आले, दार उघड. काही क्षण तसेच गेले. पावलांचा आवाज आला. अडणा सरकल्याचा आवाज घुमला, पण दार मात्र उघडले नाही. जिजाबाईंनी पुढे होऊन दार उघडले आणि त्यांची पावले तेथेच अडखळली. दारासमोरच महालात राजे पाठमोरे उभे होते. मानेवर विस्कटलेले केस रुळत होते. पाठीवर हात बांधलेले होते. मुठी वळल्या जात होत्या. जिजाबाई म्हणाल्या, राजे. जिजाबाईंच्या कानांवर घोगरे शब्द पडत होते. मासाहेब कृपा करून जा. इथं तुमचा शिवबा नाही, इथं राजे नाहीत. ते दोन्ही कालच मिर्झा राजांच्या तळावर संपले. शिवबा. मासाहेब कृपा करून जा. आमचा भरोसा धरू नका. जगावं की मरावं याचा विचार आम्ही करतो आहो.
मृत्यू आम्हाला गोड वाटतो आहे. त्या बोलांनी जिजाबाईंचे हृदय फाटून गेले. डोळ्यांतले अश्रू जिथल्या तिथे थिजले. जिजाबाईंचा आवाज धारधार बनला. त्या म्हणाल्या, राजे, मृत्यूचं विलोभन एवढं वाटणार होतं तर अकारण आम्हाला कशाला आशेत गुंतवलत? त्या वाक्याने राजांचे पाठीवर बांधलेले हात सुटले. राजे सावकाश वळले. राजांचे ते रूप बघून जिजाबाईंना धक्का बसला. डोळे आरक्त बनले होते. चेहऱ्यावरचे तेज कुठच्या कुठे गेले होते. राजांनी नजर उचलली आणि ते म्हणाले, मासाहेब, आम्ही कधी गुंतवलं? तुम्ही विसरलात राजे, पण आम्ही विसरलो नाही. स्वारी गेली तेव्हा आम्ही सती जात होतो, पण तुम्ही आडवे आलात, पाय शिवलेत. म्हणालात, मासाहेब, तुम्ही जाऊ नका. आमचा पराक्रम पाहायला कोणी उरलं नाही. स्वराज्याची स्थापना आम्ही करीत नाही तोवर आम्ही प्रतिज्ञेला बद्ध आहोत. विसरलात ते राजे? शब्दांना मोल नसेल तर ते उच्चारू नयेत. हाच तो पराक्रम दाखविण्याकरता आम्हाला गुंतवलत? नाही मासाहेब. राजांचे ओठ थरथरले. उराशी फार स्वप्न होती. या भूमीत आमचं राज्य व्हावं ही इच्छा होती. ते स्वप्न साकार व्हावं, त्याला तुमचे आशीर्वाद मिळावेत हा भाव धरला तो काय गुन्हा? हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहणारे आम्ही आज मोगलांचे गुलाम बनलो. जीवाची बाजी लावून जिंकलेले गड निढळ्या. घामानं बांधलेले किल्ले मोगलांच्या स्वाधीन केले. ओसाड मुलूक स्वराज्याच्या स्वप्नानं कष्टानं वसतीला आणला. तोच मुलूक गमावून बसलो. पोटच्या पोराला, स्वराज्याच्या भावी युवराजाला, शत्रुघरचा 50,000 मनसबदार केला. मासाहेब, स्वप्न विरून गेली, अस्तित्वही उरलं नाही. मग जगायचं तरी कशाला? जिजाबाईंचा चेहरा कठोर बनला. राजांची दुबळी मुद्रा त्यांना असह्य झाली. राजांच्या नजरेला नजर भिडवीत त्या म्हणाल्या, राजे, दुःखाचे आणि संकटाचे पोवाडे माझ्यासमोर गाता. 7 मासांची गर्भावस्था स्वारी टाकून गेली. परमुलखात परघरी तुमचा जन्म झाला. पतीबरोबरच थोरला गेलेला. मी एकटी बाई माणूस, कुणाचा आधार नाही. मी कशी जगले? तुम्ही 6 वर्षांचे होता. पुण्याच्या उजाड वास्तूवर तुमचं बोट धरून मी राहिले. ओसाडगावची जहागीरदारीण मी. पण माझ्या मनाला भीती शिवली नाही. राजे, पांडवांना वनवास भोगावा लागला. प्रभू रामचंद्रांनाही तो टळला नाही. जे देवांना टाळता आलं नाही ते दैव तुम्ही कसं टाळणार? कष्टांना आणि संकटांना भिणारी माणसं कधी देवाचं राज्य उभं करू शकत नाहीत. राजे, मासाहेब, गप्प बसा. ऐका, तुम्हाला मृत्यू जवळचा वाटतो ना? जगू नये असं वाटतं ना? तसं वाटत असेल तर हाताशी असेल ती शिबंदी घ्या आणि सरळ मिर्झा राजांच्या गोटावर चालून जा. माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. त्या रणांगणात तुमची खांडोळी उडाली तरी मी ते सहन करीन. पण राजे, जिजाबाईंचा शब्द अडला. मूर्तिमंत तिरस्कार नजरेत प्रकटला. त्या त्वेषाने म्हणाल्या, पण राजे, या मातेच्या कुशीनं एका भ्याड, नादान, आत्महत्या करणाऱ्या पोराला जन्म दिला. हा ठपका माझ्या नशिबी लावू नका. मी जाते राजे. तुमचं तोंडही पाहणं नको वाटतं राजे. तुम्हाला हवं ते करू शकता. जिजामाता वळल्या. थकल्या पावलांनी त्या जात होत्या. राजे धावले. त्यांनी समोर जाऊन मासाहेबांचे पाय धरले. पायांना मिठी घालीत राजे म्हणाले, नका मासाहेब. जगानं पाठ फिरविली, तुम्ही तरी पाठ फिरवू नका. आम्ही चुकलो, बोलू नये ते बोललो. या गुन्ह्याला एवढी कठोर शिक्षा करू नका. शक्य झालं तर जे बोललो ते विसरून जा. आम्ही वचन देतो, आमची प्रतिज्ञा विसरणार नाही. आम्ही राजांना बोलवेना. जिजाबाई थरथरत वाकल्या. अश्रू झरत होते. गहीवरून राजांना उठवीत त्या म्हणाल्या, शिवबा बाळ. आणि दोघे मिठीत बद्ध झाले. दोघेही अश्रू ढाळीत होते. सायंकाळी राजे सदरेत आले. त्यांनी उग्रसेन कछवाहांची विचारपूस केली. राजांना हसतमुख पाहून साऱ्यांना धीर आला. रात्री राजे जिजाबाईंचा निरोप घेण्यासाठी महालात गेले. राजे म्हणाले, मासाहेब, आम्ही झोपतो. शंभूबाळ उद्या जाणार खरं? हो, त्याची चिंता करू नका. मिर्झा राजांनी आम्हाला शब्द दिला आहे. बरोबर कोण जाणार? नेताजींना पाठवतो आहे. राजांनी जिजाबाईंचा निरोप घेतला आणि ते आपल्या महाली झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी राजे सकाळी एकटेच आपल्या महाली बसले होते.
त्यांनी शंभूबाळांना बोलावणे पाठवले. शंभूबाळ महालात आले. राजांना बिलगत ते म्हणाले, काय आबासाहेब? बाळराजे, आम्ही तुम्हाला मुद्दाम बोलावलं. आता तुम्ही लहान नाही. राज्याची जबाबदारी आता तुम्हीही उचलायला हवी. आम्ही ते काम तुमच्यावर टाकलं तर कराल? हो. बाळराजांनी मान डोलविली. राजे हसले, म्हणाले, पहा बेत बदलाल. मुळीच नाही. सांगाल ते आम्ही करू. राजांनी पटकन संभाजी राजांचा मुका घेतला. बाळराजांना मोकळे करीत ते म्हणाले, बाळराजे, मिर्झा राजांचा आणि आमचा तह झाला आहे. तह पूर्णपणे पाळला जाईपर्यंत आमचे युवराज म्हणून तुम्ही मिर्झा राजांच्याकडे जायला हवं. संभाजी राजांची नजर कावरी बावरी झाली. त्यांनी विचारले, एकटा? राजे क्षणभर थांबले. नजर वळवून ते म्हणाले, राजे, राजांच्या नशिबी एकटेपणच असतं. त्याची आत्तापासूनच तुम्हाला सवय करायला हवी. मग जाल? हो. आणि हे पहा बाळराजे, तुम्ही जायला निघाल तुमच्या मासाहेबांचा, तुमच्या आईसाहेबांचा निरोप घ्याल तेव्हा त्यांनी जरी डोळ्यात पाणी आणलं तरी तुम्ही रडायचं नाही. युवराज कधी रडत नसतात, समजलं? बाळराजे ताट उभे राहिले. छाती फुगून ते म्हणाले, आबासाहेब, आम्ही मुळीच रडणार नाही. शाबास. मिर्झा राजांच्या इथं मानानं राहा. तुम्ही 5,000 मनसबदार बनणार आहात. काही हट्ट करू नका, काही मागू नका. मिर्झा राजांना आजोबा म्हणत चला. तुमच्या बरोबर नेताजी काका येत आहेत. ते सांगतील तसं वागा. जा तुम्ही. बाळराजे गेले. डोळे मिटूनही राजांच्या डोळ्यासमोरचे संभाजी हलत नव्हते. 7-8 वर्षांचं निर्व्याज मनाचं कोवळं पोर. आज आम्ही त्याला ओलीस म्हणून शत्रू घरी पाठवित आहोत. ते मोठे म्हणून जन्माला आले, युवराज बनले, हाच त्यांचा गुन्हा. नाहीतर मिर्झा राजांनी त्यांची मागणी का केली असती? राजकारणाच्या खेळात अजान बालकाचं नाव का गोवलं असतं? युवराज एवढाच का अर्थ? तळहाताच्या फोडासारखे जपू म्हणून एका जीवाला वचन दिलं होतं. संभाजीला पोरकेपणा वाटू देणार नाही म्हणून हमी दिली होती. त्याच पोराला आम्ही एकटेपणा सोसण्याचे धडे दिले. हेच का जपणं? ही सईची चालती बोलती आठवण. सई आमच्या संसारात रमली. अत्तराची कुपी उघडताच सुगंध दरवळला. तसं आमचं जीवन दरवळून गेलं. पण दैवाला ते मान्य नव्हतं. सई संसारातून उठून गेली. त्यात सईची चालती बोलती आठवण, ती तरी टिकेल ना? राजांच्या मिटल्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. मिर्झा राजांनी न कळत केवढा घाव घातला. पुरंदरच्या तहातलं सर्वात कठीण असं हे कलम. स्वतःच्या पोराच्या जीवाशी खेळ खेळणारे राजकारणाचे डावपेच पाहण्यापेक्षा परमेश्वरानं आम्हाला साधे संसारीच का बनविलं नाही? दुर्दैवानं हा तह मोडला तर हे अजाण पोर पुन्हा नजरेला तरी पडेल का? राजांना तो विचार करणे कठीण झाले. त्यांनी डोळे उघडले. बाळराजांची जायची तयारी झाली तरी राजे आपल्या महालातच बसून होते. राजांचा निरोप घ्यायला बाळराजे वरच्या महालात गेले. दाराशी बाळराजांना पाहताच राजांचा श्वास कोंडला. 9 वर्षांचं कोवळं पोर. दुर्दैवानं तह मोडला. हे पोर परत दिसेल का? मस्तकी जिरेटोप, अंगात अंगरखा, विजार घातलेली, कमरेला तलवार, पाठीला ढाल आणि शेल्यात कट्ट्यार खोवलेली बाळराजांची देखणी मूर्ती राजांच्या समोर येऊन उभी ठाकली. त्यांनी गुडघे वाकविले आणि राजांच्या पायांवर मस्तक टेकविले. राजांचा कंपित हात पाठीवरून फिरला. त्या चिमुकल्या जीवाला हृदयाशी कवटाळावे असे राजांना वाटत होते. पण कष्टाने आवरलेले मन जाणो फुटले तर तो धोका न स्वीकारता राजे म्हणाले, आम्ही सांगितलेलं ध्यानी धरा. बाळराजांनी मान डोलविली आणि ते बाहेर गेले. राजांनी आपली मान लोडावर टेकली. डोळे मिटले. कडांवर गोळा झालेले अश्रू गालांवर उघळले. बाहेर वाढलेल्या आवाजाने राजे सावध झाले. महालाच्या सज्जात खिडकीपाशी ते गेले. वाड्याबाहेरच्या मैदानात पालखी ठेवली होती. नेताजी वगैरे मंडळी पालखीभोवती उभी होती. राजांनी बाळराजे पालखीत बसलेले पाहिले. साऱ्यांनी मुजरे केले. पालखी जाऊ लागली. पालखी बरोबर अश्वपथक जात होते. पालखीच्या दोन्ही बाजूंना नेताजी, पालकर, उग्रसेन, कचवाह मार्ग आक्रमित होते.
पालखी दिसेनाशी झाली. राजांचा जीव उभ्या जागी घोटाळला. हुंदका उमाळून उठला आणि खिडकीची कड हाती धरून त्यावर मस्तक टेकून राजे मुक्तपणे अश्रू ढाळू लागले.